रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तळोजामध्ये शेतीच्या वादातून 2 बौद्ध महिलांवर हल्ला, आरोपी मोकाट, अद्याप गुन्हा दाखल नाही। ऑल इंडिया पॅन्थर संघटना आक्रमक। तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसर्वे या ठिकाणी सुवर्ण आडसुळे व संगीता गायकवाड या 2 बौद्ध महिलांवर आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या वासुदेव पाटील आणि त्यांच्या पत्नीने हल्ला करून काठीच्या साह्याने जबर मारहाण केली। या मारहाणीत सुवर्ण आडसुळे व संगीता गायकवाड यांच्या पाठीला, हातापायांना मार लागला आहे। तसेच संगीता गायकवाड यांच्या कानाला देखील गंभीर मार लागला असून त्यामधून रक्त बाहेर आले आहे। त्यामुळे दोघींनाही पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून या घटनेची माहिती ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते मनोहर कांबळे यांना मिळताच त्यांनी पीडितांची भेट घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर संघटनेकडून देण्यात आला आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। आई माझी सुवर्णा आडसुले आणि माझी बहीण संगीता गायकवाड। आज प्रथम असा मी रायगड जिल्ह्यामध्ये ऐकतोय तर मनुवाद चालू आहे आणि ते मनुवाद कशासाठी आहे? फक्त जागा बळकवण्यासाठी। जागा आमच्या मालकाची, अधिकार दाखवतोय कोण? समोरचा म्हणून। त्याला पोट भरण्यासाठी आम्ही आमची जागा त्याच्याजवळ दिली होती की तू भाजी लाव, भात पिकव, तुझा तू परपंच सांभाळ, परंतु ती जागा आमच्या नावावरती, आमचा 7/12 ह्यांच्या नावावरती, ह्यांचा 7/12 आहे आणि जर 7/12 जर आमचा असेल तर ती जागा आमची आहे काय? तहसीलदार, कलेक्टर काही प्लॅन कर जा तुम्ही, ती जागा खोटी करू शकत नाही। परंतु ती जागा बळकवण्यासाठी पैशाच्या जोरावरती ज्या माझ्या गायकवाड ताईला त्यांनी मारहाण केलेली आहे, तिच्या अंगावरती पट्टे उठले, लाल काळा मास्क पडलेला आहे। जर तुला जर एवढी पॉवर जर कोण देत असेल तर मला तर वाटतंय तू बीजेपीचा माणूस असेल किंवा तू मनुवादी असशील आणि त्या मनुवादीला उद्या हा पॅन्थर तालुका तळोजा पोलीस स्टेशनला आणि ह्या कानामधनं हे पट्टे या उपट्या घातलेले आहेत, पण त्या भाडगाव पोलिसाला त्या उपट्या दिसल्या नाही। त्या कानातला सोन्याचा हा जो सोन्याचा आहे तोच ह्या कानातला सोन्यातला त्या मनुवाद्यांनी चोरून घेतलेला आहे, हा पण पोलिसाला दिसलेला नाही। म्हणजे पोलीस तिथं जातीवादी असावा, आमच्या विरोधात काम करणारा असावा, ठीक आहे, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे। पण हा पॅन्थर, तो जो पोलीस आहे, तो जो गायकवाड साहेब आहे, त्याचा शिक्का आहे। तर आम्ही उद्या मोठ्या ताकदीने तळोजा पोलीस स्टेशनला जाणार आहोत, त्याला जाब विचारणार आहे। अन्यायचा जर ह्या माणसाला जर न्याय भेटला नाही तर मग तिथला सिनियर असो, पनवेलचा एसीपी असो, पनवेलचा डीसीपी असो, नाहीतर मग ह्या रायगडचा कलेक्टर असो, त्यांच्याकडनं जाब मागण्यासाठी आम्ही लाखोच्या संख्येने मैदानावर उतरणार। मग त्याही थांबून दाखवायचं आहे आणि हा जो कोण आदरच्युत आहे याला मारणारा हा आमच्याकडनं सुटणार नाही। आणि ह्याला जो पोलीस जो मंगळवारची तारीख दिलेली आहे, मंगळवारचा वार दिलेला आहे, हा पोलीस आणि तो हे दोन जातीवादी आहेत। या जातीवाद्यांना उद्या सोमवारी मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, पनवेल, रायगडच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली उद्या आपल्याला 11 वाजता तळोजा पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या दोन्ही बहिणीच्या, एक आई एक बहीण यांच्या अन्याय अत्याचार विरोधात लढणाऱ्या, अन्याय अत्याचार विरोधात आपण
न्याय मागू आणि जो त्याला त्रास देत आहे त्याला मातीत गाडू कायद्याच्या माध्यमातून, असं मी आव्हान देतोय. तर उद्या रायगड, पूर्ण रायगड, ऑल इंडिया पॅन्थर सेना तळोजा पोलीस स्टेशनला भव्य आणि दिव्य असा हा कार्यकर्त्यांचा रॅली असेल आणि त्याच्यामध्ये सिनियरने आम्हाला जाब द्यायचा आहे. जर सिनियर सांगू शकत नाही तर हा जो मनुवादी जो मंगळवारी बोलवला आहे ह्याला पहिले सस्पेंड करायचा आहे. जर सस्पेंड नाही केला तर आम्ही धावता फिरता आंदोलन नाही, त्याच्या घरावरती जाऊन, हा एक पॅन्थर आहे, 72चा पॅन्थर आहे, आमच्यावर जो अन्याय करेल त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्यासाठी पोलीस स्टेशनला तर जाऊच. कारण बाबासाहेबांचा कायदा आहे, बाबासाहेबांनी आम्हाला पहिले पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. परंतु जर पोलीस स्टेशन जर ऐकत नसेल तर त्याच्या घरावरती जाऊन हमला करीन, हा मनोहर कांबळे याचा शब्द आहे. आणि हा शब्द पूर्ण करणार ही 100% गॅरंटी आहे की पोलिसांनी दखल घ्यावा. इथंच थांबतो.